आज लोकप्रधान न्यूज इतर न्यूजमध्ये मी एक बातमी ऐकली आज सोलापूरमध्ये सोलापूर अख्ख्या भारतामध्ये इलेक्शनचा काळ आहे आणि आज जो बातमी ऐकून फार मनाला वाटला मला. त्याचं कारण आहे आज जे हे लोक बोलत आहेत आमचे नेते हाजी फारुखभाई शाब्दीबद्दल किंवा असद साहबबद्दल किंवा MIM बद्दल, या लोकांचा मी ऐकून अगदी मला संताप आला. मला एक गोष्ट समजत नाही, ही अचानक इलेक्शनच्या काळामध्येच का? आणि एवढा दिवस तुम्हाला MIM बी टीम आहे असं समजलं नाही का? आणि आमची बहिणी रेश्मा मुल्ला गेल्या रमजानच्या सणापासून MIMच्या कुठल्याही कार्यक्रमाला हजर राहिलेलं नाही किंवा MIMच्या संपर्कमध्ये नाही. आणि आमचे दुसरे मित्र कोमारो सय्यद साहेब, त्यांचा मी आदर करतो. त्यांनी ही जी टोकाची भूमिका घेतली अगदी अयोग्य आहे. आणि मी एवढंच म्हणतो, गेल्या घरी सुखीमध्ये राहावा आणि टिकून राहावा. तुमचा जर इतिहास बघितला मागचा, तुम्ही अगोदर काँग्रेसमध्ये होता, मग पूर्वीच्या अध्यक्षाबरोबर MIMमध्ये आला, MIM सोडून परत तुम्ही काँग्रेसमध्ये गेला, काँग्रेस सोडून 8 महिन्यापूर्वी तुम्ही MIMमध्ये प्रवेश केला आणि तुम्हाला मोठ्या सन्मानाने सरचिटणीस पद दिलं फारुखभाई शाब्दी साहेबांनी. अहो, तुमची काय अडचण असेल तुम्ही अध्यक्षबरोबर चर्चा करायची. आणि एक लक्षात ठेवा, मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन तुमच्या आमच्या बरोबर ह्याच्यामुळे चालत नाही. आणि ही पार्टी जी आहे असद साहेब आणि अकबर साहेबाच्या नावावर आणि त्यांच्या कार्यावर चालते. अहो, तुम्ही कुठं तर एक निष्ठ राहावा. तुम्हाला आज MIM बी टीम वाटायला आली. याच्यापूर्वी तुम्ही MIMमध्ये होता. गेल्या आमदारच्या पूर्वी तुम्ही MIMचंच काम केलं. त्या काळामध्ये तुम्हाला MIM बी टीम वाटली नाही. आता इलेक्शनच्या काळामध्येच का? मला अशी शंका आहे, कुठं तर पाणी मुरतंय, कुठं तर तुम्ही मॅनेज झाला. अहो, तुम्ही फारुखभाई सोलापूरमध्ये राहत नाही, ते हैदराबादवाले आहेत, सदर हैदराबादला राहते. तुम्हाला हे सगळं माहीत असून सुद्धा MIMमध्ये का आला तुम्ही? माझा हा प्रश्न आहे तुम्हाला जायचं असेल तर सरळ जावा तुम्ही. हे पक्ष विशाल पक्ष आहे. तुमच्यामुळे आमच्यामुळे पक्ष नाही, असद साहेबामुळे अकबर साहेबामुळे सोलापूर शहरामध्ये हाजी फारुख शाब्दीमुळे हा पक्ष चालतोय. तो मॅनेज करते त्याला. तुम्ही आणि मी गेलं तर काय फरक पडणार नाही. मला एवढंच वाईट वाटतं, हा तुम्ही जो निर्णय घेतला. आणि दुसरे माझे मित्र रियाज सय्यद, हे सुद्धा एका वर्षापासून MIMच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये आलेले नाही, संपर्कमध्ये नाही. आज तुम्ही पत्रकार परिषद घेऊन सांगता हुकुमशाही आहे. तुम्हाला कळलं नाही का हुकुमशाही? त्या काळामध्ये तुम्ही आवाज का उठवला नाही? माझा हा प्रश्न आहे तुम्हाला. तुम्ही आजच 2 दिवसापूर्वी तुम्ही हे सगळं बवाल करून नाटकं करून लोकांची दिशाभूल करता. तुम्ही ऐकून घ्या, तुम्ही गेल्यामुळं काही फरक पडणार नाही. तुम्ही गेलं तर 100 येते MIMमध्ये. मी हमेशा नेहमी सांगतो, हे MIM ही तरुणांची पार्टी आहे. तुम्ही समजून घ्या. अरे, तुम्ही किती पक्ष बदलता, काय करता तुम्ही? तुम्ही ज्या भागात राहता तुमच्याबरोबर 2 माणसं नाहीत. तुम्ही कुठल्याही कार्यक्रमाला आला तर स्वतः एकटेच येतात. अहो, तुम्हाला एवढं सन्मान दिले होते, सरचिटणीस पद दिलं आहे, तुम्ही कुणाच्या नादी लागून हे जे करायला अगदी चुकीचं आहे. आणि सोलापूरची जनता फार हुशार आहे. जनता एवढी येडी नाही. आज काय चाललंय जनतेच्या मनात हे येत्या काळामध्ये तुम्हाला समजेल. तुम्ही मर्यादित राहा, नावं ठेवू नका. तुम्हाला जायचं असेल तर सरळ जावा, कोण तुम्हाला रोखणार नाही. तुमचा व्यक्तिगत हे प्रश्न आहे. जाताना तुम्ही असे बिनबुडीचे आरोप करू नका फारुखभाई शाब्दीवर. ते हुकुमशाह आहेत, विश्वासवर घेत नाहीत. एवढे दिवस तुम्हाला विश्वास वाटला, आता तुम्ही फारुखभाई दंडेशाही करतात, मनमानी कारभार करतात, विश्वासवर घेत नाही. अहो मॅडम, तुम्ही
1 वर्षापासून रमजानच्या काळामध्ये जे तुम्ही पक्षामध्ये गेला आत्तापर्यंत आले नाही तुम्ही, मग तुम्हाला कसं काय समजला? आणि कुमारसाहेब साहेब तुम्ही तर 8च महिने झाले येऊन, 8 महिन्यामध्ये तुम्हाला समजलं नाही का फारुखभाई मनमानी करतात, विश्वासवर घेत नाहीत? हां, हे अगदी चुकीचं आहे. मी जनतेला विनंती करतो, असल्या लोकांपासून तुम्ही सावध राहा, यांच्या बोलण्यावर बळी पडू नका. माझी एकच विनंती आहे, फारुख शाब्दी हा चांगला व्यक्ती आहे, चांगला काम करायला येण्या काळामध्ये समजेल. MIM पार्टी एका समाजाची नाही, ह्या समाजामध्ये वंचित दलित समाजचे इतर जातीचे लोक सुद्धा आहेत. तुम्ही गेला तर 10 लोक जुळते ती, काय फरक पडणार नाही. तुम्ही जाताना सरळ जावा, बिनबुडीचे आरोप करू नका फारुखभाई शाब्दीवर. अहो, एवढा सज्जन माणूस आहे, तो आपला कारोबार सोडून सोलापूर शहरामध्ये तुमच्यावर आमच्यासाठी एवढं काम केलं आहे, तरी पण तुम्ही जाताना हे आम्हाला असं वाटतंय कुठं तर तुम्ही मॅनेज झाला, कुठं तर पाणी मुरतंय. जावा ना सरळ, कोण रोखतो तुम्हाला? तुम्हाला इथं येताना कोण रोखलं नाही, आता जाताना कोण रोखणार नाही. एवढंच म्हणतो मी, गेल्या घरी सुखी राहा आणि टिकून राहा, एवढंच म्हणतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी हल्लाबोल भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.